नमस्कार, मी सारिका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं उडदाचं डांगर. हे इथं काळे अख्खे उडीद घ्यायचे आहेत आणि ते बारीक गॅसवर परतून चांगले भाजायचे आहेत. मोठ्या गॅसवर भाजले तर ते लगेच करपतात आणि आतपर्यंत ते भाजले जात नाहीत. त्यामुळे बारीक गॅस करूनच आपण हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचा कलर बदलतो बघा. जो काळा आहे तो असा व्हाईट व्हायला लागतो आणि ते काढून थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि बंद मिक्सरवर फिरवून आपण त्याची वरची थोडी टरपाल काढून घ्यायची आहेत. आता हे बघा टरपालं दिसत आहेत तुम्हाला. थोडीच काढायची आहेत. जरी निघत नसली तरी तसंच ठेवलं तरी पण चालतं आहे. आता आपण काय करायचं आहे, हे सुपामध्ये काढून घेऊन थोडंसं पाकडून आपण त्याची थोडी पुढं काळी टरपाल येतात झाडल्यानंतर ती काढून टाकायची आहेत आणि पाठीमागची जी डाळ आहे ती आपण परत मिक्सरला लावून घ्यायची आहे. हे बघा बघू शकताय माझं जास्त काय निघलेलं नाही आहे. तर काळी जे मध्ये काळी टरपाल असतात ती पण चालतात, त्याला काही होत नाही. थोडं निघतंय तेवढंच काढायचं आहे आणि बारीक पीठ करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. एक कणी अजिबात ठेवायची नाही. आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि टोमॅटो अर्धा. आता मी हे 3 लोकांसाठी करत आहे. जसे आपल्या घरात माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण क्वांटिटी वाढवू शकतो. आणि 3 चमचे पीठ घातलेलं आहे डांगरासाठी उडदाचं. मीठ आणि तिखट एवढंच घातलेलं आहे. ह्याच्यावर मी फोडणी वगैरे घातलेली नाही आहे. हे पारंपरिक माझी आजी जशी बनवत होती तसं मी घातलेलं आहे. आणि थोडं पाणी घालत आपण हे असं मिश्रण तयार करायचं आहे. झटपट तयार होणारं डांगर तयार आहे. हे डांगर आपण भाकरीसोबत खाऊ शकतो. भाकरी चपाती बरोबर हे खूप छान लागतं आणि हे भरपूर पौष्टिक आहे आणि डांगर हे खूप छान आणि चविष्ट लागतं. तर कसं झालं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.